माझे वडील CMAतून आले की आमची बादशाही बोर्डिंगचा बोर्ड तर तिथे आमचं घर होतं आणि मध्यमवर्गीय मिडल क्लास फॅमिलीत मी वाढलेली, तर त्याच्यामुळे आमचा असा रेल्वेचा डब्बा असल्याची जागा होती. म्हणजे पहिल्या खोलीतून दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत असं ते होतं. आणि मग वडील आले की ते ऑर्गन वाजवायला बसवायचे आणि मग त्यांचं ऐकत आम्ही सगळी जी प्रजा होतो ती बाहेरच्या पायऱ्यांवर बसायची. तर त्यामुळे लहानपणापासून पहिला सुरांचा संस्कार माझ्या मनावर झाला. आणि तेव्हा मी आता त्या वडील वडील न म्हणता बाबा म्हणते, ते बालगंधर्वांना साथ करत असत. आणि 11 मारुतीच्या देवळात शेवटी त्यांचे बालगंधर्वांचे पाय जेव्हा गेले होते तेव्हा ते 4 महिने इथे येऊन राहायचे. आणि मला आठवत आहे त्याप्रमाणे गुरुवारी भजनं आणि रविवारी नाट्यसंगीत, त्या 2 मैफिली व्हायच्या. आणि बाबा निघाले की मी निघायची त्यांच्यावर. त्यामुळे सर्वात उत्कृष्ट आणि श्रीमंत असा स्वर माझ्या कानावरती सतत लहानपणापासून पडला. आणि ही खूप श्रीमंती मला मिळाली. आणि त्याच्यामुळे बेसूर मला काही आवडत नाही. ही माझी आणखीन त्याच्यापासून एक प्राप्ती झाली की सुरेल पाहिजे, सगळं जे आहे ते सुरेल पाहिजे. हे बालगंधर्वांचे सूर कानावरती पडणं, मग याच्यासारखं भाग्य काय म्हणायचं दुसरं.